नमस्कार मंडळी, कसं काय मजेत ना? तर मंडळी, आजचा ब्लॉग तुम्हाला होळीचा बघायला मिळणार आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमच्या इथे कुठे कुठे रंगोळी लावली जाते ते सांगणार आहे. रंगोळी का केली जाते माहीममध्ये हे पण तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये कळणार आहे. त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा. तर मंडळी, आपल्या इकडे प्रत्येक कोळीवाड्यामध्ये होळी चालू होते, ती महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीपासून. आणि आता मोठी होळी जवळच आली आहे, म्हणजे आज आहे ती रंगहोळी. आमच्या माहीममध्ये रंगहोळी पण केली जाते. ती होळी असते, रंगहोळी असते, त्याच्यानंतर मग कोमोड होळी असते, कोमोड होळीच्या नंतर मोठी होळी असते आणि नंतर धुलीवंदन. तर हे सगळे पार्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. मी गेल्या वर्षी पण सगळं शेअर केलेलं, अजून कोणी बघितलं नसेल अजूनपर्यंत कोणी, तर नक्की जाऊन बघा. आणि चला आता जाऊया रंगोळी खेळायला. रंगोळीला आमच्या इथे, चला तिकडे जाऊनच दाखवते. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत, आणि आताच लाईक सुद्धा करा, नंतर तुम्ही विसरून जातात. चला. म्हणजे तुम्ही समोर बघू शकता होळी उभी आहे आणि ही होळी आजची मानाची होळी आहे, रंगहोळी. माहीममध्ये रंगहोळी खूप जोरात केली जाते. रंगहोळी, कोमोड होळी आणि त्याच्यानंतर असते ती मोठी होळी. तर म्हणजे हा दिसतोय हा कोळीवाडा आहे आणि आमच्या इथे बरेच एरिया आहेत तिकडे होळी लागली जातात. माहीम फिशरमॅन कॉलनीमध्ये तर 21-22 बिल्डिंग आहेत आणि त्या प्रत्येक बिल्डिंगच्या खाली एक एक होळी असते. आणि असे कोळीवाडे आहेत, असं म्हणजे बेटी घरं आहेत, तिकडे सुद्धा होळी लागली जाते. तीच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. चला मंडळी, इथे पुढे जाऊया आणि वेगवेगळ्या ठिकाणची रंगोळी बघूया. तर मंडळी, माहीममध्ये दुपारी 2 वाजल्यापासून जल्लोष चालू होतो, म्हणजे सगळ्या ठिकाणी डीजे लागायला सुरुवात होते. आणि आता सगळ्या ठिकाणी डीजे आहेत, पण मी आवाज थोडा म्यूट ठेवलाय का, कारण की कॉपीराईट बसतो युट्यूबला म्हणून. तर मंडळी, हा आहे कॉजवेचा रोड. माहीम कॉजवे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेलच. आणि तुम्हाला मी आत्ताच हा एरिया दाखवून आली, इकडची होळी दाखवून आली. ह्याला म्हणतात वरचं सुलूप आमच्या इकडे, असं म्हणजे कॉमन भाषेमध्ये. गार्डन एरिया आहे आणि गार्डनमध्ये सुद्धा डेकोरेशन केलं आहे. हा आमच्या इकडं स्वामी विवेकानंद गार्डन आहे आणि इथे सुद्धा एक होळी लागते, ती असते साईडली. तर म्हणजे आता तर कोणी ते दिसत नाही म्हणून मी आतमध्ये जात नाही, पण मोठ्या होळीच्या दिवशी तुम्हाला तिकडची होळी मी नक्की दाखवेन. चला आता आपण जाऊया फिशरमॅन कॉलनीमध्ये थेट. तर मंडळी, सायन धारावीला जाण्याचा जो रस्ता आहे ना, म्हणजे मेन हायवेवरून, तो आमच्या फिशरमॅन कॉलनीमधूनच जातो. पण प्रत्येक बिल्डिंगच्या खाली होळी असते, त्यामुळे हे रस्ते बंद केले जातात त्या दिवशी. तर मंडळी, आता मी पोहोचले ती 7 नंबरच्या खाली आणि हा आहे राजू, माझ्या बिल्डिंगमधला फ्रेंड. आणि ही दिसते की तुम्हाला 5 नंबरची होळी. आणि आता मी इथे आत्यांजींना विचारते की आपल्याकडे रंगोळी कधीपासून चालू केली. म्हणजे मी गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की रंगोळीचं महत्त्व काय आहे आणि कशामुळे चालू केली. पण मला तुम्हाला अशा लोकांकडून एक्सप्लेन करून द्यायचं होतं की ज्यांना खूप जुना एक्सपिरियन्स आहे. म्हणजे डीजेचा आवाज खूप असल्यामुळे मला आत्यांजींचं स्पीच घेता आलं नाही, पण मला आत्यांजींनी सांगितलं की होळी कशासाठी केली होती. मी गेल्या वेळेला सुद्धा एक्सप्लेन केलं होतं माझ्या ब्लॉगमध्ये रंगोळीच्या, पण असं झालं की त्याला कॉपीराईट बसला ते पाठच्या गाण्यांच्या आवाजामुळे, आणि म्हणून तो माझा पूर्ण ब्लॉग मला म्हणजे खूप कट करावा लागला. त्यातला खूप बराच आवाज कमी झाला. तर म्हणजे तुम्ही सगळेजण विचार करत असाल की तुमच्याकडे हा होळी हा सण कधीपासून चालू झाला. तर म्हणजे होळी हा सण कोळीवाड्यातला सगळ्यात मोठा सण आहे आणि तो पिढ्यानपिढ्या चालत आलेलाच आहे. पण माहीम फिशरमॅन कॉलनीमध्ये हा सण कधीपासून चालू झाला तर ते तुम्हाला मी सांगू शकते, कारण की माहीम फिशरमॅन कॉलनी 1965च्या दरम्यानमध्ये पूर्ण रेडी झाली आणि तिथे लोक राहायला आली ते 70 ते 72च्या वेळामध्ये, म्हणजे 1970 ते 72मध्ये लोक तिथे कम्प्लिटली राहायला यायला लागले. आणि त्या दरम्यानमध्ये आपण कसं एखाद्या सोसायटीमध्ये सगळी पूर्ण सोसायटी झाल्यानंतर सण उत्सव साजरे करतो, तसं तिथेच लोकांनी सण उत्सव साजरे करायला चालू केले. पण काही जण तरीसुद्धा गावाला जायचे सुट्ट्या घेऊन. प्रत्येकाला घरची ओढ असते, म्हणजे आपलं मूळ घर असतं तिथे आपण सणाला जायचा विचार करतो, तर सगळेजण सणाला गावाला जायचे. आणि आपल्याकडे कोमोड होळी, ही कुमाराची होळी ही असते, ही गावाला मोठ्यात खेळली जाते. आणि एक मोठी होळी, ती एक मोठ्यात खेळली जाते. तर ही जी होळी आहे ना, छोटी होळी म्हणजे धाकटी होळी किंवा रंगहोळी, ही का खेळली जायला लागली माहीममध्ये, कारण की गावाला जाण्याच्या आदल्या दिवशी इकडच्या मुंबईमध्ये मित्रांसोबत मजा मस्ती करून रंग लावून गावाला जायचे लोक.
म्हणून ही रंगोळी चालू झाली त्यावेळेला. अशी ही गोष्ट मला माझ्या आजोबांनी सांगितली होती आणि ती मला लक्षात आहे अजून. आता आजोबा तर हयात नाही आहेत, आजोबा हयात असते तर त्यांच्याकडून मी भरपूर अशी माहिती तुम्हाला सांगू शकली असती. पण ठीक आहे, त्यांनी मला जेवढं नॉलेज दिलं ते तुमच्याकडे आता मी पोचवण्याचं काम करते. आणि म्हणजे तुम्ही विचार करत असाल की माहीममध्ये की फिशरमॅन कॉलेज आल्यानंतरच होळी खेळायला लागले का, तर नाही. पहिला कचरपट्टी म्हणून एरिया होता, माहीम बाजारामध्ये लोक राहायची. म्हणजे आपण जसं पेनगेज म्हणून आता कोणाकोणाकडे राहतो मुंबईमध्ये, तसं पहिला सुद्धा बरेच लोक पेनगेज म्हणून राहायचे. आणि पेनगेज म्हणून लोक पहिला माहीम बाजारामध्ये बऱ्याच नातेवाईकांच्या घरी असे राहायचे, पालघर जिल्ह्यामधून आलेले लोक. तर आमच्या इकडे हा पूर्ण समाज आहे ना आमचा, तो जास्त करून आलेला आहे तो पालघर जिल्ह्यामधून. आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये जेवढी गावं आहेत म्हणजे डहाणूपासून ते इथपर्यंत म्हणजे पूर्ण विरारपर्यंतची गावं आहेत, तिकडची लोक इथे नोकरीसाठी आले होते, काही जण बोटीसाठी मासेमारी करण्यासाठी आले होते. आणि तेव्हापासून हा इथे सण सुरू झाला. तर म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणांना असं वाटत असेल की कोळीवाड्यामध्ये झाड पेटूनच का होळी सेलिब्रेट केली जाते. आमच्याकडे तर गवत पेटवला जातो, पेंड्या पेटवल्या जातात. तर मंडळी आमच्या मुंबईमध्ये किंवा आमच्या समुद्रकिनाऱ्याच्या जाग्यामध्ये पेंड्या अवेलेबल नसायच्या. आणि त्यावेळेला आमच्याकडे असायची ती तिवरटीची झाडं. हा तिवरटीचं झाड नाही, तुम्हाला मी दाखवते तिवरटीचं झाड म्हणजे कसं असतो. तर म्हणजे तुम्ही बघू शकता, हे आहे तिवरटीचं झाड, याचे पानं बघा. आणि त्या झाडाला पेटून होळी सेलिब्रेट केली जायची. तिवरटीचं झाड म्हणजे जे खाडीच्या भागामध्ये झाडं उगवलेली असतात ही तिवरटीची झाडं. आता सध्या पोलीस खाडीच्या एरियामध्ये जायला आता अलाव करत नाही, म्हणून बऱ्याच ठिकाणी आम्हाला ते झाड आणता येत नाही. पण खरा मान असतो तो तिवरटीच्या झाडाचा असतो आणि एक भेंडीच्या झाडाचा. तर म्हणजे तिवरटीची झाडं अशी आहेत ना, ती खाडीच्या ठिकाणी खूप भरपूर प्रमाणामध्ये वाढतात. आणि भेंडीची झाडं पण तुम्ही रस्त्याला बघता खूपच वाढतात. त्याच्यामुळे तीच झाडं आम्ही होळीला पेटवण्यासाठी वापरतो. चला म्हणजे आता जाऊया फिशरमॅन कॉलनी फिरायला, रंगोळी बघायला. म्हणजे तुम्हाला इथे दिसते नीलम आणि यज्ञेश आणि तिची छोटीशी क्यूटशी मुलगी. तर म्हणजे तुम्ही आता बघू शकता, मी आता आलेली आहे 8 आणि 6 नंबर बिल्डिंगच्या खाली आणि इथे सगळेजण नाचतात आहेत. तर म्हणजे आमच्या इथे आहे ना, रंगोळी म्हटलं की सगळ्यांना उत्साह असतो, लहान मुलांमध्ये सगळ्यांना. कारण की आजपासून मस्त आवाज चालू होणार असतो कॉलनीमध्ये. होळी तर आपली महाशिवरात्रीच्या दिवशीपासूनच चालू होते लावायला, पण नाचायला खेळायला रंग आजच्यापासून चालू होतो. तर रंगोळीच्या दिवशी आहे ना, रात्री 8:30 वाजल्यापासून जो डीजेवर नाचायला चालू करतात लोक, ते आम्हाला 2:30-2 वाजतातच. तर म्हणजे तुम्हाला इथे दिसतंय की आता इथे मला रंग देते मावशी आणि ही माझ्या फ्रेंडची मावशी आहे. आणि म्हणजे तुम्हाला एक सांगायचं राहिलं की हा जो रंग देण्याचा कार्यक्रम आहे ना, तो खरा मान आहे ना दुःखी लोकांना असतो. जे दुःखी असतात, ज्यांच्याकडे वर्षभरामध्ये कोणतरी ऑफ झालेलं असतं, ज्यांना दुःख असतं, त्यांना बिल्डिंगच्या खाली आणलं जातं मानाने आणि त्यांना रंग दिला जातो. चला मंडळी, आता जाऊया 9 आणि 10 नंबर बिल्डिंगच्या खाली. तुम्हाला मी प्रत्येक वेळेला सांगते की 21 बिल्डिंग आहेत आणि प्रत्येक ठिकाणी होईल. मी पण लहानपणी विचार करायची की एकच कॉलेजची घेऊन होळी का लागली जात नाही. पण म्हणजे एवढ्या लोकांची गर्दी झाली तर कसं होईल ना, म्हणून प्रत्येकाच्या बिल्डिंगच्या खाली होळी चालू असते. तर म्हणजे तुम्हाला इथे छोटी मुलगी दिसते ना, ब्लॅक टी शर्टवाली, ही आहे साची, महतीची बेस्ट फ्रेंड. आणि ही होळी आहे ती 9 आणि 10 नंबरच्या इकडची होळी आहे. चला म्हणजे तर अजून पुढे जाऊया आपण. खूप मोठी कॉलनी हो आमची. तर म्हणजे आता आपण आलेलो आहोत 11 आणि 12 नंबरच्या इथे. आणि आता इथे पण मी बघतोय होळी लागलेली आहे आणि सगळे नाचायला लागलेत.
चला मंडळी अजून थोडं पुढे जाऊया, कारण की आपल्याला पूर्ण फिशरमॅन कॉलनी फिरायची आहे आणि तुम्हाला तर सगळं माहिती आहे की प्रत्येक बिल्डिंग खाली होळी आहे. तर मंडळी आता आपण आलो आहोत 13 आणि 14 नंबर बिल्डिंगच्या खाली. मला इथे एक आवडतं की इथे डीजे नसतो, तिथे बँड असतो आणि डीजेचा आवाज असल्यामुळे मला ना कॉपीराईट येऊ शकतं, म्हणून मी प्रत्येक ठिकाणी म्यूट ठेवते. पण हा आवाज तुम्हाला मी दाखवू शकते. चला मंडळी आता आपण जाऊया रामगडमध्ये. रामगडमध्ये सुद्धा होळी असते. तर म्हणजे तुम्ही बघू शकता आता बऱ्याच ठिकाणी होळी पेटवायला चालू झालेली आहे आणि आता वाजलेत ऑलमोस्ट 11:30 आणि या टायमाला होळी पेटवायला चालू होते. चला मंडळी आता पुढची बिल्डिंग आहे ती 18 नंबर. तर मंडळी इथे चालू होतं डीजे, पण मी थोडासा व्हॉइस वेगळा टाकलेला आहे आवाजाचा, कारण की डीजेचा कॉपीराईट तोच एक प्रॉब्लेम आहे.
तर म्हणजे इथे मला भेटलेला तो राज आणि आमिर गुंगवाडकर म्हणून चॅनल आहे यूट्यूबला, तुम्ही सर्च करू शकता. आणि राज नवीनच ब्लॉगर आहे, मी त्याच्यासाठी असं म्हणेन, पण खूप छान करतोय ब्लॉगिंग. तर तुम्ही त्या चॅनलला नक्की जाऊन बघा, विजिट करा. आणि जर का आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा माझं चॅनल. तर म्हणजे आता आपण आहोत इथे 16 आणि 17 नंबरचे इथे, आणि इकडची तुम्ही होळी बघू शकता. तर म्हणजे आता आपण आहोत 18 आणि 19 नंबरचे इथे. म्हणजे आमच्या इथे ना 15 नंबरपासून ते 21-22 नंबर बिल्डिंग आहेत, तिथपर्यंत डबल बिल्डिंग आहेत. म्हणजे पाठीपुढे बिल्डिंग आहेत, त्यात सेम बिल्डिंग आहे. म्हणजे 18A 18B अशा बिल्डिंग आहेत. म्हणून तुम्हाला इथे 18 नंबर एक्स्ट्रा एक आला असेल. मगाशी सुद्धा मी 18 बोलली आणि आता परत 18 आणि 19. पोरांना काय काय शिकवतो रे? हॅपी होली. लपली. तर म्हणजे ही आहे सुदीक्षा आणि ही आहे मोहतीची स्कूल फ्रेंड. हो ना, किती मजा करतो स्कूलमध्ये, खूप ना. मला सगळं सांगायलाच आहे मोहती, टिफिनला काय खाल्लं, सुदीक्षाने काय आणलेलं. आणि अभ्यास पण तेवढाच करा, आता एक्झाम आली. चल. आणि आमच्यासोबत आकार सुद्धा फिरतोय. तर म्हणजे 18-19 नंबरच्या खालीच कैलास दरवर्षी असतो होळीला, म्हणजे लहानपणापासूनच. तर त्याच्यामुळे कैलास इथे खूप म्हणजे सगळ्यांबरोबर बोलत होता, सगळ्यांबरोबर मिक्स झालेला होता. तर म्हणजे आता आपण आहोत 20 आणि 21 नंबरच्या इथे. म्हणजे आता आपण आलेलो आहोत 19 नंबरच्या इथे. ही 19 नंबर आहे, ही 19 नंबर आहे. आणि ही समोर आहे ती पोलीस कॉलनीमधली किती नंबर बिल्डिंग नंबर मला लक्षात नाही, पण पोलीस कॉलनीमधली ही बिल्डिंग आहे. सदा तापला तो रे, सदा तापला तो. म्हणजे इथे आता आपण थोडं पुढे चालत येऊन आता 517 नंबरचे इथे.
तर म्हणजे आता पूर्ण फिशरमॅन कॉलनी फिरतोच आहे. आता आपण आलोय बिल्डिंग नंबर 4 आणि 2च्या इथे. म्हणजे मी जन्मापासून फिशरमॅन कॉलनीमध्ये राहते, पण कसं माहिती आहे मंडळी, बिल्डिंगमध्ये खूप कन्फ्युजन होतं, कोणती 2 नंबर, कोणती 4 नंबर, कोणती 1 नंबर आणि कोणती 3 नंबर. काय झालं? तर म्हणजे आता आपण आलेलो आहोत 1 आणि 3 नंबरच्या इथे. चला मंडळी, आता आपण आहोत 15 नंबरच्या खाली.
म्हणजे आता आपण आलो आहोत मृदुंगाचार्य गार्डन मध्ये आणि इथे आहे ना फिशरमॅन कॉलनीमध्ये हे मोठं गार्डन आहे आणि तिथे सुद्धा एक होळी लागते. तर म्हणजे आता संपूर्ण कॉलनी फिरू. आता परत आपण आलेलो आहोत माझ्या 5 नंबरच्या इथे आणि ही होळी आहे ती शिवशक्ती मधली होळी आहे. खाली शिवशक्ती ही वसाहत आहे आणि त्यांची होळी आहे. पहिली दुसरी 5 नंबर, दुसरी 7 नंबर, दुसरी 5 नंबर आणि दुसरी 7 नंबर. तर म्हणजे अशी होती ही 2023ची आमच्या इकडची रंगोळी. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला खूप जास्त लाईक करायचे, कमेंट करायचे, शेअर करायचं आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर काय करायचं, सबस्क्राईब करायचं. तर त्याला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काळजी घ्या आणि बाय.